नमस्कार, मी पल्लवी. आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मटणाचा रस्सा बनवणार आहे आणि अशी पद्धत दाखवणार आहे की ज्यामुळे रस्सा होईल झणझणीत आणि रंगही खूप छान येईल. आता त्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 किलो मटण. मटण आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हे मटण मॅरिनेट करायचं आहे. मटण मॅरिनेट करण्यासाठी एक मोठा चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर धनेपूड घेतलेली आहे. मीठ लावून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे यामध्ये. आणि तसंच आपल्याला यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटण याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे घट्ट दही घ्यायचं आहे आणि या दह्याने सुद्धा याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. मटण छान मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसाल्यांची तयारी करून घ्यायची आहे. आणि यामधली ही बघा अशी चरबी थोडी वेगळी बाजूला काढून ठेवलेली आहे. याचं कारणही पुढे जाऊन सांगणार आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया. अर्धा तास झालेला आहे. आता मटण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे तर त्याला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी पातेलं घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही कुकरसुद्धा घेऊ शकता. कुकरला 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये मटण चांगलं शिजलं जातं. पण असं पातेल्यात शिजवलं की त्याची चव खूप वेगळी येते. तेल तापवलं, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला चरबी घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे. चरबी अशा पद्धतीने तेलामध्ये चांगली परतल्यामुळे या भाजीला छान तेल सुटलं जातं आणि रंगसुद्धा खूप छान येतो. आता चरबी चांगली परतून घेतली की त्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा चांगलं परतायचं आहे. गॅसची फ्लेम वाढवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला हे मटण चांगलं इथे परतून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मटण चांगलं परतलं गेलेलं आहे. यामध्ये लगेचच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. तर या पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणीवरती पाणी घालायचं आहे. म्हणजे आतलं हे जे मटण आहे ते चांगलं शिजलं जातं आणि मिठाचं जे पाणी असतं त्यामध्ये थोडंसं असं त्याला छान वाफ बसली जाते आणि खूप मस्त टेस्ट येते. तर अशा पद्धतीने हे बघा पाणी चांगलं तापलं गेलं की झाकणी खाली काढून घ्यायची आणि मटण चांगलं हलवून घ्यायचं आहे, वर खाली करायचं आणि मग नंतर हे गरम झालेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. पुन्हा झाकणी ठेवायची आणि यावरती पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मटण इथे शिजवून घेऊया. मटण शिजतंय तोपर्यंत वाटण करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे पांढरे तीळ. त्याचबरोबर 1 मोठा चमचा खसखससुद्धा घेतलेली आहे. धने आपल्याला सगळं हे जे साहित्य आहे कोरडं भाजून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर 4 कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटी सुक्कं खोबरं किसून भाजून घेतले, आलं आणि लसूण घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर असेल तर थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घाला. मी सुरुवातीलाच घालून घेतलेली आहे. त्यानंतर हे सगळं वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं वाटायचं आहे आणि जे कोरडं वाटण होतं धने, बडीशेप आणि पांढरे तीळ, खसखस ते सुद्धा इथे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपलं मेन काम करून घेऊया. पातेलं चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलं. मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आपला जो घरगुती काळा मसाला आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे घाला. लाल तिखट घालायचं आहे थोडंसं. 2 चमचे धनेपूड घालून घ्यायची आहे आणि सगळं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. मसाला अजिबातही करपू द्यायचा नाही आहे. तेलामध्ये असे सगळे मसाले छान परतून घेतल्यामुळे काय होतं की रस्स्याला छान रंग येतो आणि तर्रीसुद्धा खूप छान येते. त्यानंतर जे काही आपण वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं एकसारखं परतून घ्यायचं आहे. यामध्ये अगदी मी थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलेलं म्हणजे मसाले करपले जाणार नाहीत. त्यानंतर यामध्ये आपण जे कोरडं वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा सगळं घालून घ्यायचं आहे आणि हे बघा इकडे मटणसुद्धा आपलं चांगलं शिजलेलं आहे. आता हे बघा सगळं वाटण छान असं एकत्र करून घेतलं, परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाले छान असे एकत्र करून घेतले.
त्यानंतर आपलं हे जे पिवळं पाणी केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे यामध्ये आपण आपला रस्सा करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे बघा असा मस्त असा दाटसर रस्सा तयार झालेला आहे आणि सगळं पाणी घालून झाल्यानंतर मग मटणाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे आज झणझणीत मटण तयार केलेलं आहे आणि इथे आता उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आहे. खूप जास्त मोठ्या आचेवरती हे उकळायचं नाही आहे. बारीक आचेवरतीच नंतर हे उकळून ठेवायचं आहे साधारण एक 10 ते 15 मिनिट तरी. तर अशा पद्धतीने जर हे मटण केलं तर छान असा रंग येतो, दाटसरपणा येतो आणि रंगही छान आल्यानंतर झणझणीतसुद्धा होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे तिखट कमी जास्त करू शकता. तर मटणासाठी रंग छान यावा तर त्यासाठी तेलात तुम्ही मसाले परता, अजिबात करपू न देता. तर अशा पद्धतीने आज हे आपण मटण केलेलं आहे झणझणीत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे, अप्रतिम. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.